अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे 4 फेब्रुवारी 2025 रोजी 3 दिवसीय बालकाची अतिशय दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती। या बालकाला 17 दिवसानंतर सुट्टी देण्यात आली। यासाठी रुग्णालयामधील पेडियाट्रिक सर्जन, बालरोग तज्ञ तथा चमूचे आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, संजय खोडके यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। फार चांगला आहे। इथले कर्मचारी फार चांगले आहेत। सर्वांना आमची भरपूर सेवा केली, बाईची सेवा केली, बाळाची बी भरपूर सेवा केली आहे आणि इथले मास्टर लोक भरपूर चांगले आहे। माझ्या बाळाची एवढी सोय केली आहे की आईपेक्षा जास्त सोय केली आहे आणि हॉस्पिटलसाठी काही ना काही सरकारनं सुविधा आणखी वाढायला पाहिजे, बस आमचं एवढंच सांगितलं होतं इथे यायचं, तुम्ही कोणा रेकमेंडेशन केलं किंवा कोणी सांगितलं तुम्हाला? नाही, मी माझ्या मनाने आले। त्यांनी मला विचारलं होतं की तुला कुठे जायचं, तर म्हटलं बाळाकडे जायचं, तेव्हाही झाले। सुविधा कशा वाटल्या? चांगलं वाटलं। या रुग्णाचे आईवडील यांना सुद्धा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये उपस्थित रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे, डॉक्टर नवीन चौधरी, डॉक्टर उषा गजभिये, डॉक्टर नागलकर, डॉक्टर नितीन बर्डिया, डॉक्टर नम्रता भस्मे, डॉक्टर पाच बुद्धे, डॉक्टर RMO माधव ढोपरे, डॉक्टर जयश्री पुजदेकर, डॉक्टर उज्ज्वला मोहोड, डॉक्टर विक्रांत कुळमेथे, डॉक्टर श्याम गावंडे, समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय शीतल बोंडे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। ऋषिकेश धस यांनी आभार प्रदर्शन केलं। आपल्या अमरावतीचं जे स्थान आहे ते भारताच्या पाठीवर उंचावण्याचं काम आमच्या 2 सर्जननी केलेले आहे, डॉक्टर उषा गजभिये मॅडम आणि डॉक्टर नवीन चौधरी सर, आणि ज्यांनी 2 तारखेला ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली। आणि त्याच्यासोबत त्यांचे जे चमू होते, पेडियाट्रिशियन, स्टाफ नर्स, अटेंडंट, स्वीपर्स, NICUच्या सिस्टर्स, OTच्या सिस्टर्स, OTचा स्टाफ, ह्या सगळ्या लोकांनी जी काही भरघोस मेहनत घेऊन इतक्या क्रिटिकल बाळाला त्यांनी जीवनदान देऊन आज त्या बाळाला आपण डिस्चार्ज करतो, याचा मला सर्वात जास्त आनंद होतो आहे। कारण 22 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर जेव्हा 31 तारखेला तिथल्या सिव्हिल सर्जनचा फोन आला होता मला, त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की संभाजीनगर हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांनी घेण्यास नकार दिलेला आहे, आपल्याला काय करता येईल? तेव्हा तो बाळ इथे म्हटलं आमच्याकडे रेफर करा। तेव्हा आम्ही नवीन चौधरी सरांना आणि उषा गजभिये मॅडमना कॉन्टॅक्ट केला, त्यांनी समर्थता दर्शवली आणि त्या बाळाला विथ प्लॅनिंगने आम्ही इथे रेफर करून घेतले। 3 दिवस त्याच्यावर वर्कआउट केले, त्याच्याबद्दल त्याला स्टेबल केले, त्याच्या काही प्री ऑपरेटिव्ह टेस्ट करण्यात आल्या, त्याचं CT स्कॅन वगैरे सगळ्या गोष्टी करण्यात आल्या, अल्फा-फिटोप्रोटीन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तेव्हापासून मॉनिटर करणं सुरू झालं आणि अखेरीस 2 तारखेला तो दिवस उजाडला, ज्या दिवशी आपण ऑपरेशन त्याचं सक्सेसफुल करण्यात आलं आणि नंतर आपण त्याच्यानंतर त्याला कंटिन्युअस मॉनिटरिंग ठेवली। त्यानंतर त्याला हळूहळू ब्रेस्ट फिडिंगवर शिफ्ट केलं आणि आज तो ब्रेस्ट फीड करत असताना त्याला त्याच्या ज्या काही म्हणजे इलाजाच्या ज्या गोष्टी आहेत, काही प्रोफायलॅक्टिक गोष्टी, त्या सगळ्या सांगून आणि प्रॉपरली गाईडलाईन्स देऊन त्या पेशंटला आपण आज डिस्चार्ज करत आहोत, याचा खूप 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 जास्त आनंद होतो। चांगली सिस्टीम बनवली आहे या हॉस्पिटलमध्ये। पेशंट आहे, प्रत्येक पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी इतकं स्ट्रीमलाईन काम आहे ते। हा बाळ जो इतका डिफिकल्ट सर्जरीमधून गेला, त्याची पोस्ट ऑफ रिकव्हरी एकदम स्मूथ होती। आमची अपेक्षा होती की हा बाळ 2-3 आठवड्यात घरी जाईल। एक्झॅक्टली तितक्याच वेळेमध्ये तो बाळ बरा होऊन पूर्ण ब्रेस्ट फीडवर येऊन वेट गेन दाखवत आहे, बाळाचं वजन वाढणं सुरू झालं आणि आता तो चांगला होऊन घरी जात आहे। आईला जे इन्स्ट्रक्शन्स दिल्या पाहिजे आईबाबांना की बाळाची काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, इन्फेक्शन कसं टाळतं, हे सगळी ॲडवाईस देऊन आज बाळाला चांगलं करून घरी पाठवतात। ही तर फार रेअर होतीच, ही जगातली 34वी मल्टिपल फिटस ज्याच्यामध्ये असतात अशी ही सर्जरी होती। पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा अशा लहान मुलांच्या बऱ्याचशा डिफिकल्ट आणि कॉम्प्लिकेटेड सर्जरीज आपल्याकडे होतात आणि बरेचसे पेशंट्स जे व्यवस्थित नॉर्मल होऊन इथून जातात। तर जनतेला माझं हेच म्हणणं आहे की काही कॉम्प्लिकेटेड सर्जरीज असल्या किंवा कुठलेही व्यंग असलेले बेबीज असले, न्यूबॉर्न बेबीज असले किंवा कुठलेही आजाराचे पिडियाट्रिक सर्जरीचे पेशंट्स असले तर तुम्ही इकडे निर्भीडपणे पाठवू शकता। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।